परिच्छेद. कुठपर्यंत आला बघा. हा ब्रह्म हे ज्ञान कोणाच होते. त्याच्यामध्ये 2-3 विषय आहे त्याच्यातले. शब्दतरंगामधला आत्माच किम स्वरूप आहे. आत्माच किम स्वरूप आहे. दुसरा आत्म्याच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही. दुःख कालत्रय. आणि तिसरं भास्त म्हणून ख्याती प्रकरण. ख्याती प्रकरण विवर्तवादा. अरे खाती प्रकरण तर ते होऊन गेलं की जीव ब्रह्म नाही. आत्माचा आनंद स्वरूपाचा आहे एक भाग. दुसरा भाग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही. आणि जीव ब्रह्म ऐक्य तरंग संपला. हे जीव ब्रह्म ऐक्य चाललेलं आहे. तेव्हा एक जीव आणि ब्रह्मात जीवाचा आपण विचार केला की ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य, त्याचप्रमाणे ब्रह्म चैतन्य पाहिलं ना आपण. जीव चैतन्यामध्ये किती येते. बुद्धी अधिष्ठान असणारं कुटस्थ चैतन्य आणि बुद्धीमध्ये पडलेला चैतन्य. याच्यात आता जीवाला ब्रह्मज्ञान होते. कोणाला होते? कुटस्थाला होते का? मग कोणा बुद्धीला होते का? मग कोणाला होते? अरे कुटस्थालाही होत नाही, बुद्धीलाही होत नाही. मग राहिल्यापैकी कोण? आवाजाला होते. त्याचा विचार आहे. परिच्छेद क्रमांक 33. अहम ब्रह्म असे ज्ञान कोणास होते? शिष्य म्हणतो, श्री गुरु जीवास अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे असे ज्ञान झाल्याशिवाय संसार दुःख निवृत्त होणार नाही. संसार दुःख निवृत्तीचा उपाय कोणत्या ज्ञानात आहे? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. संसारामध्ये त्याचं संसाराचं स्वरूप सांगितलं. दुःख आहे संसाराचं काय आहे. आता ब्रह्मादेव असं काय कोणी असं काय करायचं. तो ही पुनरावृत्तीची आम्हा संसारातलं सुख आहे ना ते दुःखातच जमा आहे. पुढे क्रमाक्रमाने सांगतो मला. आपल्याला जे सुख वाटणे ना, तुमची गीता वाचा तुम्ही. विषेंद्रिय संयोगात येते का श्लोक पाठ. विषेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं तत्सुखम राजसंप्रक्तम. विषेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषयी सत्सुखम राजसंप्रक्तम. परिणाम आहे. त्याचं पर्यवसान कशात होतं? दुःखात होतं. तेव्हा आपल्याला असं वाटते सुख आहे. सुख हे आत्माच सुखरूप आहे अशी सिद्धी करून दाखवली. विषयातलं सुख विषयाचं आहे का आत्म्याचं आहे? विषय निमित्त कारण आहे. काय फक्त ते वृत्तीला अंतर्मुख करतात. काय करतात? अंतर झालेल्या मुख वृत्तीमध्ये आत्म्याचं काय पडते? प्रतिबिंब. आणि हा व्यवहार क्रमाने होतो का योगपद होतो. आणि आपल्याला असा भ्रम होतो हे सुख कोणाचं आहे? विषयाचं नसून कोणाचं आहे? त्या कुत्र्याचा दृष्टांत सांगितला होता की कुत्रा हाड चिकळते का नाही. त्या हाडामुळे त्याच्या दाढीला जखममध्ये त्याच्यातून काय निघते. त्या कुत्र्याला असं वाटते रक्त कशातलं आहे. मुळात कोणातलं आहे. हे बा पुन्हा 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 हाड सोडत नाही वादे. त्याला वाटते हाडामध्ये काय आहे. हाडात कुठं सुख असते. नाही सुख हाडात सुख नाही. हाडात रक्त सुख चुकलं की आपलं. हाडामध्ये रक्त आहे का दाढीत रक्त आहे. भ्रम झाला त्याला. त्याप्रमाणे विषयात सुख आहे का आत्माच सुखरूप आहे.
वेदांताचा सिद्धांत जाऊ दे. आपण चांगला विचार पाहिला आतापर्यंत. मग आता हे ब्रह्मज्ञान होते तरी कोणाला ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जीव मुक्त होऊ शकत सिद्धांत आहे. भगवंताने सुद्धा अर्जुनाला शोकनिवृत्ती करता कोणतं ज्ञान सांगितलं? ब्रह्म किंतत् ब्रह्म किम अध्यात्म आदिभूतंच किं प्रोक्तं अधिदैव राजविद्या राजगुह्य. आहे का नाही? ज्ञान सांगितलं का नाही? पुढे नष्ट व्हा स्मृतीर. अर्जुन मुक्त झाला. मुक्त झालो तुझी गुन्हे. गुंतलो होतो अर्जुन पण येतो मुक्त झालो तुझी गुन्हे. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. 4थ्या वर्षाची कीर्तनाची परीक्षा झाली म्हणजे मुक्त झाला. आता जाऊ द्या. हे क्रमाक्रमाने बघायचं आपल्याला. कुठंच ती नाही का नाही जीव स्वरूपात. एक अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुठंच. पुढे एक बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला चैतन्याचा आभास. 3 मिळून काय झालं? चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च पुन्हा चिच्छाया लिंगदेह असतो तत्संग जीव उच्यते. हे पंचदशीतली व्याख्या आहे बा. अधिष्ठानम तथा करता करणंच हे गीतेमधलं आहे. जाऊ द्या. त्या कुटस्थ निर्गुण निराकार आहे. बुद्धी अधिष्ठान चैतन्य त्याला कुटस्थ म्हणतात. कुटस्थ चैतन्य पालन करावं. घटाकाशाच्या ठिकाणी कोणतं चैतन्य? कुटस्थ चैतन्य का म्हणा? त्याला अंतःकरणाची काय लागली? मग कोणतं नाव आलं? कुटस्थ आहे. पुढे तो कुटस्थ चैतन्य आभास आणि बुद्धी. आता कुटस्थ चैतन्य निर्विकार आहे, निर्गुण आहे, असंग स्वरूपात आहे. त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होऊ शकत. तो ब्रह्मस्वरूप आहे, निर्गुण आहे. बरं, पुढे कोण आहे? आता बुद्धी आहे, ती जड स्वरूप आहे. ते कार्य आहे. काय? त्याला कुठं ज्ञान होतं का? राहिल्यापैकी कोण? चिदाभास. चिदाभास हा बुद्धीत उत्पन्न होतो. कुठे? तो ब्रह्माहून काय आहे? ब्रह्माहून भिन्न असलेल्या चिदाभासाला मी ब्रह्म नाही असं ज्ञान होईल कसं? मग जीवाला काय होत नाही? ब्रह्मज्ञान होत मग कशाला विनाकाराने भानगड करत बसायला? मग ब्रह्मज्ञानच होत नाही मग विनाकारण त्रास कशाला वाचायला? असे आता आपण सांगितले ते समजले. पण अहम ब्रह्म हे ज्ञान कुटस्थास होते किंवा आभासास होते हे मला समजून सांगा. कोणा शंका आहे? मला एकदा तुम्ही सांगितलं जीव ब्रह्म झाल्याशिवाय त्याचे दुःख निवृत्त होत. मग आता ते ब्रह्मज्ञान जीव स्वरूपात होते कोणाला? वाचा. श्रीगुरु म्हणतात बुद्धिस्थ चिदाभासास होते, कुटस्थास होत नाही, कारण कुटस्थ असंग निर्विकार उदासीन आहे. हे पहा, कुटस्थ म्हणजे कोण? बुद्धी अधिष्ठान चैतन्य. त्याला कुटस्थ असं म्हणतात. त्याला का होत नाही? तो असंग स्वरूपाचा आहे, निर्विकार संकार हे आहे. त्याला कोणताही विकार होऊ शकत नाही. असंग असल्यामुळे त्याला हे जे आहे ना होणार ज्ञान, तो असंग स्वरूपाचा आहे ना. ज्ञान होते असं मनातून विकार आला काय आला? निर्विकार आहे काय? अविकारी हो यम युक्त उच्यते. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये न जायते म्रियते वा नायम भूता वैता अजो नित्य शाश्वत न अन्यते अन्यमा अजोपि सन्नव्यात्मा भूतानामीश्वरो प्रकृतीन स्वामिष्ठाय. हा श्लोक कोणत्या अध्यायातला आहे? 2ऱ्या का? कोणत्या? जाऊ द्या. म्हणून तो निर्गुण असल्यामुळे, असंग असल्यामुळे ऐकाय कोणताच कशाने लिप्त होत नाही.
आकाश आहे की नाही असंग स्वरूपात आहे. कुठे जाते कोणत्याही पदार्थाने मलिन होत नाही. आकाश कुठं मलिन झालं आहे का? किती पाऊस पडला तरी आकाश काय होत नाही. आकाश काय होत नाही, भिजत नाही. कापड आहे का आकाशमध्ये भिजायला? बरं किती ऊन तापलं तरी आकाश काय होत नाही. जसंच्या त्याप्रमाणे आकाशाच्या ठिकाणी किती धूळ उडाली, आकाशामध्ये मलिन झालं का? आणि मलिन होईल तर साफ कोणी करायचा? मग कुठंच त्याला होत नाही. मग ब्रह्मज्ञान होते कोणाला? वाचा. त्यास मी ब्रह्म आहे असा विकार होणे संभवनीय नाही. कोणाला मी ब्रह्म आहे ज्ञान कुठंच त्याला होत नाही. पुढे परिच्छेद क्रमांक 34. ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या आभासास मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे होईल? कोणाला पुढे आभास आभास आहे. आभासाला काय होत नाही, तो उत्पन्न होणार आहे. बुद्धीमध्ये काय होतं आहे का रे? म्हणून त्याला असंग असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही. कारण तो ब्रह्माहून काय आहे? जी वस्तू ब्रह्माहून म्हणजे त्याच्याहून भिन्न असते, किती जरी प्रयत्न केला तरी त्याचं ऐक्य होऊ शकत. हे बघ, घोडा गाढव आहे. गाढव घोड्याहून काय आहे? किती प्रयत्न केला तर गाढव घोडा होते का? साबण लावली तर एखाद्या नदीत कुंभात नेऊन पडवला कोणाला गाढवाला त्रिवेणी संगमात, तरी गाढव काय राहणार? तसा आभास काय राहणार? आभासाला सुद्धा मी ब्रह्म आहे असं ज्ञान होऊ शकत कुठंच तर नाही. राहिलं कोणाचा? बुद्धी आहे. बुद्धी जड स्वरूप आहे. खांबाला कुठं ज्ञान होते का? जडाला कुठं? जडाच्या ठिकाणी क्रिया नाही आणि ज्ञानही नाही. हे बघ, एखादा घट आहे, क्रिया आहे का? त्याला काही ज्ञान आहे का? आणि एखादं मूल असलं तर हे बाळ बरं घट घेऊन ये. मग काय घेऊन येतं ते? तवा घेऊन येतो का? घट घेऊन येतो म्हणजे त्याला घटाचं काय? आणि घेऊन ये म्हणजे क्रिया आहे की. म्हणून एक ज्ञान आणि क्रिया कोणाच्या ठिकाणी आहे? चेतनाच्या ठिकाणी. आणि दोन्ही नाही कोणाच्या ठिकाणी? घटाच्या ठिकाणी आहे का? घटाच्या ठिकाणी ज्ञान असतं, क्रिया असते. बाळूची आवश्यकताच नाही. मग घटाला झाका मारल्या तर घटोबा इकडे. मग चेतन कोणाला म्हणायचं, जड कोणाला म्हणायचं? जर अधिक विचार आहे पंचदशी ग्रंथात, ज्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं त्याला चेतन म्हणतात. त्याच्याकरता प्रतिबिंब पडण्याकरता बुद्धी असावी लागते. म्हणजे जड असते ना, त्यांच्या ठिकाणी अंतःकरण नाही, चैतन्य नाही. मग त्याला काय म्हणायचं? जड. पुढे शिष्य म्हणतो, महाराज, कुटस्थ निर्विकार आहे आणि आभास तर बुद्धीत उत्पन्न झाल्यामुळे तो ब्रह्माहून पृथक आहे असे आपण जीव चैतन्याचे लक्षण सांगताना सांगितले आहे. जर आभास ब्रह्माहून पृथक आहे तर त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे होईल? मग त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान कसं होईल त्याला? नाही का? कारण तो ब्रह्माहून काय आहे? पृथक आहे. ऐक्य होण्याकरता सजातीयता लागते. काय लागते? आपल्याला जरी पाण्याचं आणि दुधाचं ऐक्य दिसलं तरी पाणी काय होत नाही, दिसायला जरी आहे. किती प्रयत्न केला तरी तसा जमत. पण ऐक्य होण्याकरता काय पाहिजे? हे सजातीय पाहिजे. विषम असेल तर त्याचं ऐक्य होऊ शकत नाही. नाही का? दोन भिन्न पदार्थ दोन भिन्न जातीचे असेल तर ऐक्य होत नाही. एखादा आपला दुकानदार होता, गेला दुकानावर एक ग्रस्त, त्याने पाहिलं दिला तर हापूसचे आंबे काय तुमचं केळी निळी. मग भाव केला त्याने कशाचा? म्हणलं आम्हाला
केळीचा कशाचा केला? 1 डझन विचारलं, काय 50 रुपये अमुक धरून. आणि मागायला लागला. काय मागायला लागला? आंबे मागायला लागले. तो म्हणायला लागला, म्हणलं 50 रुपये केळीचा भाव केला होता आणि मागतो काय? भाव करतो केळीचा आणि मागतो काय? जमेल का? तर दुकानदार म्हणला, तो कडा देऊ का? आहे का नाही? ज्याचा भाव केला तोच पदार्थ काय मिळेल. कारण केळी आंबा कसा आहे? भिन्न आहे. केळी म्हणजे आंबा नव्हे, आंबा म्हणजे जमत असते का? दोघांच्या जाती काय आहे? दोघांचं ऐक्य संभवू शकत. म्हणून आभासाचा आणि ब्रह्माचं ऐक्य काय होऊ शकत नाही, संभवू शकत नाही. पुढे बरे, स्वतः ब्रह्माहून पृथक असणाऱ्या आभासास मी ब्रह्मा आहे असे ज्ञान होते असे मानले तर ते ज्ञान ब्रह्मरूपच मानले पाहिजे. हे पहा, बरं होते ज्ञान, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. वेळा माणूस नाही का, मी राजा आहे असं म्हणतो. काय म्हणतो? कोणता माणूस? मग राजा आहे का तो? मग मी राजा आहे असं म्हणतो. हे यथार्थ ज्ञान आहे का ब्रह्मज्ञान आहे? हा, राजाने म्हटलं ते बरोबर आहे, मी राजा आहे, यथार्थ ज्ञान आहे. कोणी म्हटलं मी नरेंद्र मोदी आहे? नरेंद्र मोदीचं घर तरी दिसते का? जाऊ द्या. म्हणजे नाही बा, कुठस्थालाही ब्रह्मी ब्रह्मा हे ज्ञान होत नाही, आभासालाही होत नाही. होते तरी असं. आणि जर ते ज्ञान भ्रमरूप आहे तर त्यापासून संसार निवृत्ती कशी होईल? ज्ञानामध्ये प्रकार, यथार्थ ज्ञान पुढे सांगतो, आणि ब्रह्मज्ञान. त्या ब्रह्मज्ञानाने ब्रह्मनिवृत्त होऊ शकत नाही. यथार्थ ज्ञान लागतो. कोणतं? ब्रह्मज्ञाने संसार दुःख निवृत्त करू शकत आहे काय? मग आता ब्रह्मज्ञान होते तरी कोणाला? पुढे सर्पाची निवृत्ती सत्यरज्जू ज्ञानाने होते असा अनुभव आहे. म्हणून आभासाच्या मी ब्रह्मा आहे अशा भ्रमरूप ज्ञानाने संसार निवृत्ती होणे शक्यच नाही. शक्य नाही. कारण आभासाला मी ब्रह्मा आहे असं ज्ञान, हे ज्ञान ब्रह्मरूप आहे. काय आहे का? तर बुद्धीत उत्पन्न झालेलं आहे. कोण? आभास. अरे बुद्धीत बुद्धीच नाही तुम्हाला गेलं ना, तर आभासाचं अस्तित्व आलं. आरसाच नाही तर प्रतिबिंब, दोन्ही पाहिजे ना. आरसाही पाहिजे आणि पुन्हा काय पाहिजे? बिंबही पाहिजे ना. बिंबच नाही तर प्रतिबिंब कोणाचं? माताही पहा. म्हणून आभासाला मी ब्रह्मा आहे असं ज्ञान जरी झालं असलं वाटलं तरी ते ज्ञान यथार्थ नव्हे. काय नव्हे? कोणतं आहे ते? ब्रह्मरूप ज्ञान. ब्रह्मज्ञानाने संसाराची निवृत्ती होत पडे. कुटस्थ निर्विकार आहे म्हणून त्यास मी ब्रह्मा आहे असे ज्ञान होणार नाही. हे बा, कोणाला? कुटस्थ. त्याला मी ब्रह्मा असं ज्ञान होणार नाही. पुढे आणि आभास ब्रह्माहून पृथक असल्यामुळे त्यासही मी ब्रह्मा आहे असे ज्ञान होणार नाही. आता आभास हे सुद्धा ब्रह्माहून काय आहे तो? वेगळा. आता दोचं ऐक्य कसं होऊ शकेल? म्हणून आभासाला मी ब्रह्मा असं ज्ञान होत नाही. पुढे आणि जीवामध्ये ज्ञान तर कुटस्थ आणि आभास यांचेच ठिकाणी संभवनीय आहे. बुद्धी जी आहे ती जड स्वरूप आहे. जडाला सुद्धा ज्ञान होऊ शकत नाही. मग राहत्यापैकी दोन, आभास आणि कुटस्थ. कुटस्थालाही मी ब्रह्मा हे ज्ञान होत नाही आणि आभासालाही मी ब्रह्मा हे ज्ञान होत नाही. मग ब्रह्मज्ञान होते तरी पुढे त्या दोघांसही ज्ञान होत नाही असे ठरले म्हणजे जीवास ब्रह्मज्ञान होत नाही व होणेही शक्य नाही हे सिद्ध होते. हे बा, तुम्ही लाख सांगता ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होत नाही. पण ब्रह्मज्ञान तर झालं पाहिजे ना. मग होते तरी कोणाला? कुटस्थालाही नाही, आभासालाही नाही, बुद्धीलाही नाही. मग होते तरी
मग त्याच्या क्रमाक्रमाने उत्तर द्यायचे. वाचा. आणि आपण तर निश्चयाने सांगता की मी ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होत नाही तोपर्यंत दीनत्व दुःखित्व इत्यादी संसार धर्म निवृत्त होणार नाहीत. हे पहा, आणि जोपर्यंत जीवाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणार नाही तोपर्यंत संसार दुःखाची निवृत्ती होऊ शकत. वेदांताचा काय म्हणून भगवंतांनी अर्जुनाला कोणतं ज्ञान सांगितलं? ब्रह्मज्ञान आहे का नाही? दुसऱ्या अध्यायात सच्चिदानंद शोचत स्वामी इथून या श्लोकापासून नष्ट मोहा स्मृतिरब्धा या श्लोकापर्यंत कोणतं ज्ञान सांगितलं? मग त्याच्यात कर्म सांगितलं, काही उपासना सांगितली, पण मुख्य काय सांगितलं? ब्रह्म. पुढे तेव्हा आभासास ज्ञान होते ते कसे? आणि जर ते ज्ञान ब्रह्मरूप असेल तर त्यापासून संसार दुःख तरी कसे निवृत्त होणार? याचे समाधान कृपा करून सांगा. शंका आहे त्याची. मग होते तरी कोणाला? मला आभासाच होते असं जर मानलं तर आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईल कसं? आणि जर तो म्हणत असेल मला होऊ शकते ब्रह्मज्ञान म्हणायचं काय बा? इथं एक होता बघा ग्रस्त मिलिटरीमधला होता, चांगला धडधाकड होता. आणि तो काय करायचा? तो मिलिटरीचे संस्कार पण डोक्यात थोडं हे काम करत होता. आणि तो काय करायचा मग असं भर रस्त्यात उभा राहायचा बघा मिलिटरीतला माणूस. आणि त्याला ते डोकं फिरलं पाहिजे मग हातात काठी अशी बंदूक करायचा काय बंदूक हातानेच करायचा. आणि येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यातल्या कार गाड्याला काय करायचं? हाणू का म्हटलं तुझ्या बरं. आता हे ज्ञान जे आहे हे परमाज्ञान आहे का ब्रह्मज्ञान आहे? मधुकरीला यायचं मग मला शिरा लाडू पुरी जिला वडा आता का त्याला का काय का कोणी पकवान नाही देणारे. मग ते पोरं म्हणायचे हे पुंडलिका म्हणलं तुला देऊ शिरा पुरी लाडू वाढले का? तर म्हणलं भाकरीला काय म्हणायचं? भाकरीला काय म्हणायचं? पुरी म्हणायचा. बरं पिठल्याला काय म्हणायचं? श्रीखंड म्हणायचा. मग खरोखर श्रीखंड आहे का ते? मग कोणतं ज्ञान आहे? बरोबर. ब्रह्मज्ञानाने संसार निवृत्त होऊ शकत. मग कोणतं ज्ञान पाहिजे? यथार्थ ज्ञान पाहिजे. पुढे श्री गुरु म्हणतात, हे शिष्य मी ब्रह्म आहे असे ज्ञान आभासासच होते आणि ते यथार्थ आहे, भ्रमरूप नाही. आता हे गुरुजी सांगता म्हणला मी ब्रह्म आहे ज्ञान कोणाला होते? आणि ते भ्रमरूप नाही. काय नाही? त्याच्याकरता आभासाच्या अवस्था सांगतात. असं अज्ञान आवरण परोक्ष अपरोक्ष शोकनाश आनंदवाप्ती अशा आभासाच्या काय आहे ना असा अज्ञान प्रत्येकाची लक्षणं. अज्ञान कोणाला म्हणतात? ब्रह्माविषयी काही न कळणे असा व्यवहार ज्याच्यामुळे होतो त्याला काय म्हणायचं? अज्ञान. ते अज्ञान गप्प बसत नाही, ते विक्षेप निर्माण करतं. ब्रह्मावर काय घालतं? ते ब्रह्माचं ज्ञान होत म्हणजे ब्रह्म नावाची वस्तू जगामध्ये नाहीच. त्याला आवरण दोष म्हणायचा. पुढे शास्त्र सत्संगाची याच्यावरून कळतं ब्रह्म नावाचं एक तत्व आहे म्हणून. आपण गीता वाचली किंतत ब्रह्मविचार किती न जाय तेंद्रिय तेव्हा. आत्मविचार म्हणजेच ब्रह्मविचार. आत्मा ब्रह्माहून काही नाही, ब्रह्म आत्म्याहून काही नाही. मग आत्म्याला ब्रह्म हे नाव का आलं? आत्म्याला कोणतं नाव आलं आहे का? कारण त्यांचं दोचं ऐक्य आहे. काय आत्म्याला जर ब्रह्माचं ज्ञान झालं नाही परिच्छिन्न राहील. काय राहील? आत्मा तुमच्या चौथ्या तरंगात गेलं की. मला आत्म्याला कोणाचं ज्ञान झालं पाहिजे? ब्रह्माचं.
बरं, ब्रह्माला आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. ब्रह्माला आत्म्याचं ज्ञान झालं तर ब्रह्म जड स्वरूप राहील. काय राहील? आत्मा किम स्वरूप आहे? सद्रूप. पुढे पुढे मग ब्रह्माला जर आत्म्याचं झालं तर ब्रह्मसुद्धा सद्रूप चिद्रूप पुढे आनंदरूप. म्हणून कशा करता यायचं चाललेलं आहे. अशा अवस्थेचं वर्णन चाललं आहे. वाचा. हे तुझ्या लक्षात येण्याकरिता वेदांत शास्त्रात आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या आहेत. त्या तुला प्रथम सांगतो. 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. ते कोणत्या? वाचा. परिच्छेद क्रमांक 35. आभासाच्या 7 अवस्था. 1 अज्ञान, 2 आवरण, 3 विक्षेप, 4 परोक्ष ज्ञान, 5 अपरोक्ष ज्ञान, 6 शोकनाश, 7 आनंदावाप्ती. या 7 अवस्थांपैकी पहिल्या 3 अवस्था जीवास बंध हेतू आहेत, पुढच्या 2 मोक्ष साधन आहेत आणि शेवटच्या 2 मोक्षरूप आहेत. अज्ञान पडे, आवरण पडे, विक्षेप, परोक्ष अपरोक्ष पडे, शोकनाश आणि त्याच्यातल्या 3 बंधाला कारणीभूत आहे. अज्ञान, आवरण आणि विक्षेप. 2 मोक्षाचं साधन आहे, परोक्ष आणि पुढच्या 2 मोक्ष स्वरूप आहे, शोकनाश आणि हे वेदांत शास्त्र आहे. आता अज्ञान कशाला म्हणतात? क्रमाक्रमाने त्याचं वर्णन. पुढे वाचा. 1 अज्ञानाचे लक्षण. न कळणे हा अज्ञान या शब्दाचा अर्थ प्रसिद्ध आहे. ब्रह्म म्हणजे काय याचबद्दल काही सुद्धा माहीत नसणे याचे नाव अज्ञान. हे पहा, अज्ञान म्हणजे काय? आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला एवढं जगत दिसते, एवढं जीवा सर्वज्ञ आहे, अल्पज्ञ आहे. एखादा अपघात होत असला, जीवाला अगोदर कळते, अपघात झाल्यावर कळते. अगोदर कळलं तर मग कशा त्या गाडीत बसेल? भविष्याचं ज्ञान जीवाला आहे का? फक्त भूत काळाचं ज्ञान, स्मरण आहे फक्त. काय मागच्या ह्याच्यामध्ये आपण कोणत्या जन्मात होतो ज्ञान आहे का? मग ते अज्ञान आवरण पाडतो ना, काय होत येत नाही करे. जीवाला जे ज्ञान आहे फार अल्प आहे. हे बा आपलं शरीर आहे, आतमध्ये काय आहे काय माहिती आहे आपलं? हे डॉक्टरला पाहिजे. आतमध्ये पार्ट आहे ना, ते सगळे दिसतात त्याच्यामुळे. शरीर कोणाचं आहे? ज्ञान आपल्याला आहे का डॉक्टरला आहे? यावर जीव अल्पज्ञ आहे का सर्वज्ञ आहे? अल्पज्ञ आहे. ज्ञान नाही असं नव्हे, ज्ञान आहे पण किती आहे? मग अज्ञानाबद्दल माहिती आहे. ब्रह्माविषयी, ईश्वराविषयी, जगताविषयी काही ज्ञान नसणे याला अज्ञान म्हणायचं. पण शास्त्र काय करतं? याचं ज्ञान करून देतं. जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, कोणाच्या ज्ञानाने जीव काय होतं? सदा विचार आहे तस्मात जीवभाव जगद्भाव बाधई को हम कथमिदम जातम को एक कर्तास्य विद्यते. मी कोण आहे, मी कोण आहे हा करावा आणि म्हणे ज्ञानेश्वर आहे. याचं ज्ञान पाहिजे ना. नुसतं खानापिना बसा एवढ्यावर आहे का नाही? अनेक ही बाट कौन, जाने का घाट कौन, कौन कौन में समाये, समुद्र को भरे कौन, चंद्र सूर्य को चलाए कौन. याचं काय पाहिजे? धरती को धरे कौन. या ज्ञान नाही पाया तर फुकट जमाना काय? हो आपला जगला काम ना धंदा. पण जीवाला याचं काय पाहिजे? आहे का? एक कथा वाचणं ते वेगळं आणि तत्त्वज्ञानाचा ग्रंथ वाचणं वेगळं. लोक सगळे कादंबऱ्या वाचत बसतात. विचारसागर शिकवावं लागतं. स्वतःहून विचारसागर वाचतात का लोक? आणि कादंबरी बरं का, जाऊ द्या. शाळेतले लोक काय वाचतात? कादंबऱ्या. आणि पुढचं कार्य सांगत नाही. मग न सांगणं बरं. मग ते त्यात
कॉलेजचे पोरं असतात ना ते, मग त्या कादंबऱ्या वाचल्यानंतर कामोद्दीपन असतं बघा ते, आणि मग त्याच्यामध्ये असं आहे ना ते संयोगात्मक असते. जाऊ दे, आपला न सांगण्याचा विषय आहे. न त्याचे परिणाम वाईट होतात म्हणून सांगितलं. कादंबरीचे परिणाम काय होतात, म्हणजे ते कसं जुळते हे कळत नाही, कसं लागते हेही कळत नाही, कसं तुटते. मोरार बापू सांगायचे, प्रवास करते वेळी 2 बाकड्यामध्ये विषमलिंग बसले, एका बाकड्या. कोणते लिंग? विषमलिंग. आणि एकमेकाचं आकर्षण, त्याच्यामुळे लगेच बरं का त्या गाडीत असताना काय होतं, प्रेम जुळतं. गाडीतून उतरल्यावर काय लागते, स्टेशनावर काय होते, लागते. आणि घरी जाईपर्यंत अरे आहे का नाही. जाऊ दे, आपला हा विषय नव्हे. तेव्हा हे सगळे कादंबऱ्या वगैरे आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा आपल्या या चिंतनाच्यामुळे कादंबरीचा विद्यार्थ्याला वीट येतो. काय येतो, विनाकारण कालाचा अपेक्षाकरण आहे काय आहे. आणि त्याच्यात रंबाने कॉलेजचे पोरं काय, शाळेतले पोरं काय होतात, त्याच्यात रंबान होतात. जाऊ द्या. तेव्हा हे अज्ञानाचं चाललं आहे. कशात चाललं आहे, मग आपल्याला स्वस्वरूपाचं काय आहे. हे आभासाची पहिली अवस्था कोणती, काही न कळणे. ही कोणती अवस्था आहे, मला बरं का मी कोण आहे याच्याच्या विषयी कोणती काही माहिती. पुढे दुसरं, मला ब्रह्म म्हणजे काय ते माहीत नाही, असा व्यवहार त्या अज्ञानामुळेच होतो. अज्ञानाच्याच आवरण आणि विक्षेप अशा 2 शक्ती आहेत, किंवा हे 2 अज्ञानांश आहेत, अशी परिभाषा आहे. मग अज्ञान काय करते, आवरण घालते. हे बा अंधकार आला म्हणजे आपल्याला दिसू देतो का काही पदार्थ नाही का, दिसू देत नाही. मग त्याला आवरण नावाचा दोष मिळाला. अंधकार पदार्थावर कोणता दोष घालवतो, आवरण. पदार्थ असूनही त्याचं काय होऊ देत नाही. अशा खोल्या आपल्या जावई आले होते, आणि अमावस्येची रात्र, मध्यरात्र, काय तुमच्या जावई बाबाला काहीतरी लघवी लागली असेल म्हणून आपल्या खोलीतून कुठे गेला, लगीकडे. आणि परत आता खोलीमध्ये आपल्या जायचं तर भलत्याच्याच खोलीत गेला. आणि ती खोली सासूबाईची होती. त्याला वाटलं हे उशीर आहे का, म्हणून सासूबाईला हलवायला लागला. मग ते सासूबाई म्हणायला लागले, म्हणले हो जावई बाबा काय करता, म्हणलं तुम्हाला जागा करतो. हा कोणाचा परिणाम आहे, अंधकार. पुढे अज्ञान, पुढे मग आपल्याला आपल्या स्वरूपाच्या विषयी काय आहे, मग आवरण नावाचा दोष आहे. कोणता, झोप लागली म्हणजे स्वप्न पडत असते, त्याप्रमाणे आवरणाचा दोष म्हणजे मी मनुष्य आहे बरं का. स्थूल सूक्ष्म असे 3 प्रकारचे देह, त्याच्या ठिकाणी असणारा अभिमान, त्याच्यापासून होणारं, जोपर्यंत देह आणि देहाचा अभिमान आहे तोपर्यंत अनंत दुःखाला आमंत्रण आहे. किती दुःखाला, शरीरामध्ये एक दुःख आहे का अनंत दुःख आहे, अनेक दुःखे किती सकल संसाराचे. कसं आहे, याला विक्षेप म्हणायचं. काय म्हणायचं, पुढे मग परोक्ष, पुढे अपरोक्ष, आणि पुढे शोकला. नंतर समजा आज शिवरात्रीचं काय संस्थेतर्फे असतं ना, वेळ कोणती आहे त्याची, 6 ते 8 आहे का 5 ते 7 आहे. नंतर घरी जाऊन जरा काही हे बी आज्ञा करतो, वेळ आहे थोडे 15 मिनिटानं काय करू आपण, लवकर सोडू, तिथं जाऊन काही
अरे टाळ नेलं पकवाज नेलं आमका तमका. हे काय कीर्तनकारांना न्यायचं असते का? तिथंच थांबव. राहिलेला विषय कधी सांगू.